केलं जाईल. पण तो ज्या प्रकारे एखादा खून झाल्यानंतर तुम्ही ते हत्यारेकडून घेणार आहे का लिहून की आता पुढे खून करणार नाही तुम्ही? हा मृत्यू कोणामुळे झाला म्हणजे तुम्ही मान्य करता ना की तुम्ही रकमेसाठी थांबला होतात. आणि मग जेव्हा मुख्यमंत्री कार्यालयामधून स्वतः मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून आणि मदत कक्षामधून जेव्हा तुम्हाला 5-5 फोन येतात तेव्हा तुम्ही त्या पेशंटला मदत नाही करू शकत. खरं तर त्या फोनसाठी पण का तुम्हाला थांबायला पाहिजे? कोणीतरी पेशंट त्रासात आहे, इमर्जन्सी पेशंट आहे, तुम्हाला पेशंटची हिस्ट्री माहिती आहे, मेडिकल हिस्ट्री माहिती आहे, अशा पेशंटला तुम्ही नाकारू कसं शकता? आणि मग परत एकदा हा प्रश्न येतो ना की जर असे म्हणजे चला मी या महिलेला VIP पेशंट पण नाही म्हणत, पण असे कोण VIP फोन कॉल येत असतील आणि तरी देखील तुम्ही तुमची मस्ती दाखवणार असाल तर मग हे हॉस्पिटल सरकारने त्या ट्रस्टकडून घेऊन स्वतःकडे का नाही घ्यावं चालवायला? महापालिकेला का नाही द्यावं चालवायला? महापालिकेकडे अनेक पेशंट येतात असे जे इमर्जन्सीमध्ये असतात आणि महापालिकेचं कर्तव्य असतं किंवा राज्य सरकारचं कर्तव्य असतं आणि ते पालन करतात. मग ह्या हॉस्पिटलला का आता हे सुचलं नाही? हॉस्पिटलच्या चौकशी समिती नेमली होती त्याच्यामध्ये म्हटलंय की अगोदर रेग्युलर चेकअप होतं, त्या रेग्युलर चेकअपला देखील ह्या महिला येत नव्हत्या. बघा जे काही असेल काही त्याचं कारणं देत असतील, रेग्युलर चेकअपला येत नसतील, पेशंट हिस्ट्री माहिती असेल, पण जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे इमर्जन्सीच्या सिच्युएशनमध्ये येतं तुमचं जीव वाचवणं कर्तव्य नाही आहे प्रशासनाचं. आणि म्हणूनच मी सांगतो ना की ही समिती नेमली कोणी होती? हॉस्पिटलनी. दोषी कोण आहे? हॉस्पिटल आहे. मृत्यू कुठे झाला आहे? कोणामुळे झाला आहे? हॉस्पिटलमुळे झाला आहे. तर मग परत एकदा मी हेच सांगत आहे की कदाचित ह्याच्यात मी डॉक्टर्सना आणूच इच्छित नाही आहे, पण प्रशासन जे आहे ना हॉस्पिटलचं त्यांनी ही सगळी उत्तरं दिली पाहिजे आणि सरकारने उत्तर दिलं पाहिजे की मुख्यमंत्री कार्यालयातून जर काही 5 फोन गेले असतील जे आता मला पेपरमधून पण कळलं, पण असतील किंवा नसतील, सामान्य नागरिक सामान्य पुणेकर या हॉस्पिटलमध्ये सुरक्षित आहे का? आणि बाकीच्या हॉस्पिटल्सचं काय? मग त्यांचा एक रिपोर्ट आहे जो DCM साहेबांनी मला वाटतं अजून टेबल केलेला नाही आहे. तो रिपोर्ट पाहायला तर अनेक हॉस्पिटल्स आहेत, पण मी पुन्हा एकदा सांगतो मला ह्याच्यात जायचं नाही आहे. ह्या हॉस्पिटलची ही जी काही घटना घडलेली आहे त्याच्यावर सरकार कारवाई करणार की नाही करणार आज हा प्रश्न आहे. कारण बघा आज भाजपचे कार्यकर्ते जाऊन एखाद्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये तोडफोड करत आहेत, न्याय मागत आहेत, तरी देखील सरकार भाजपचंच असून मुख्यमंत्री भाजपचे असून काही बोलायला तयार नाहीत. असं मी कधी कुठच्याही राज्यात पाहिलं नाही आहे. दुसरा कुठचाही मुख्यमंत्री कुठच्याही पक्षाचा असता तरी एवढं हातबल नसतं. मी ह्याच्यात कारण ज्या प्रकारे भाजपच्याच कार्यकर्त्याच्या पत्नीला जर न्याय मिळत नसेल तर काही भाजपचे काही संघाचे कार्यकर्ते मात्र या मंगेशकर रुग्णालयाची पाठराखण करताना बघा मी तुम्हाला सांगू ह्याच्यात दुर्दैवी आहे की आपल्याकडे महाराष्ट्रात अनेक गोष्टी आहेत त्याला जातीय रंग लागायला लागलेला आहे. जातीय रंग लागणं गरजेचं नाही माझ्या तरी दृष्टिकोनातून, कारण मी जे काही माझ्या आजोबांकडून शिकलो, माझ्या वडिलांकडून शिकत आलेलो आहे, माझ्या पणजोबांकडून जे मी पाहिलेलं आहे म्हणजे त्यांच्या आत्मकथित वगैरे, जातपात धर्म ह्याच्या पुढे माणुसकी असते आणि माणुसकीची जात किंवा माणुसकीचा धर्म जर पाहिला तर एकामेकांना पहिलं पाठबळ देणं आहे. आणि अशा परिस्थितीत मला वाटतं जे कोणी दोषी असतील त्यांचं जात धर्म काही न पाहता त्यांच्यावर कारवाई त्या प्रशासनावर झाली पाहिजे. ह्या हॉस्पिटलचा आज मला प्रकार समोर आल्यानंतर आपण म्हणतो की आता शासनाने सगळी यंत्रणा ताब्यात घेऊन ह्या हॉस्पिटल शासनाने नाही, हे हॉस्पिटल जर अशी मस्ती असेल कुठच्याही हॉस्पिटलची, तुम्ही विचार करा मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून फोन जातो, 5 फोन जातात आणि सांगतात कोणी फोन केला तरी आम्ही ऐकून घेणार नाही. ही मस्ती नाही तर काय हो? म्हणजे अजून याच्या पलीकडे काय करावं एखाद्या पेशंटनी? तुम्ही विचार करा दुर्दैवाने दुसरं कुठचंही पुणेकर असेल त्यांना जर फोन कॉल करायला असे कोणी आमदार नसतील, खासदार नसतील, मुख्यमंत्री नसतील तर ते करणार तरी काय? आणि त्यांनी अशा हॉस्पिटल्सवर विश्वास ठेवावा. मी तर हे सांगतो पहिलं म्हणजे ह्या हॉस्पिटलचं डॅशबोर्ड शासनाकडे आहे की नाही हे शासनाने सांगावं. दुसरी गोष्ट म्हणजे शासनाने